अँड विकेट डाऊन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज क्रमांक 1 भुवनेश ची ही प्राइज विकेट संकेतला मिळाली आहे. सरळ होता चेंडू. अगदी आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळायचं होतं अंतर्वर्तुळामध्ये. अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि टिपलेला हा झेल इथे फलंदाज क्रमांक 1 मोठा धक्का बॅटिंग टीमला आपल्याला पाहायला मिळाला आहे. हर्षल स्मॅशेस 1-5. विशाल पाटील साठी ऑफर आले बघा. नुपूर एंटरप्राइजेस चे प्रॉपरेटर आमचे बंधू रोहित तांडेल. विशालने जर का झेल टिपला त्याच्यामध्ये अट अशी आहे की पडले पाहिजेत, म्हणजे डाईव्ह मारून टी शर्ट माखली पाहिजे. कॅश प्राइज मिळणार 3000 रुपये. पण विशाल एक फोकस खेळाडू आहे, त्यामुळे लक्ष विचलित न होता मैदानामध्ये त्याच्या संघाचा खेळ सुरुवात चांगली झाली. त्यामुळे ती सुरुवात पुन्हा एकदा मोमेंटम कॅरी करण्याचा तो प्रयत्न करेल यात शंकाच नाहीये. चांगली बांधणी दोन्ही टीमची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण संकेत पाहताय, अजय तांडेल आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपल्याला मनी आपल्याला पाहायला मिळते. शिबूचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पाटील अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये खेळातलं एक चांगला स्टँडर्ड मेंटेन होईल यात शंकाच नाहीये. हा ही बॉल आलेला डॉट आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती हानामारी मात्र आतापर्यंत झालेली नाहीये. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. करावे चॅम्पियन्स ट्रॉफी. हा वॉल खोल टप्प्याचा इथे मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. फलंदाज करण आपण जर का पाहिलं तर नक्कीच आक्रमकतेसाठी ते ओळखले जातात. 2 चेंडू डॉट, 2 चेंडू 4 धावा नितीन खेळतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 1 फक्त 5. आमचे संवेद गुणलेखक मयूर आणि आमचे कम्प्युटर एक्सपर्ट सोहेल नाईक, मुख्य कॅमेरामॅन आमची संपूर्ण भूमिका सांभाळत असताना उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, सलग 2 चेंडू अवांतर. हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू कमबॅक करतोय. कमबॅक करून दिलं कुणाल यानं. आता मात्र चेंडू निर्धाव टाकतोय. आता मात्र धावसंख्या स्थगित. धावसंख्या 2 बिनबाद 2. पहिले षटक चालू असताना पहिला चेंडू टाकून झाला. धावसंख्या धावफलकाला लागल्या त्या 2. पुन्हा एकदा संकेत भोईर तयार. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये फुलटो चेंडू आणि पाहता पाहता चेंडू स्क्वेअरलेच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. षटकाच्या सहाय्याने देखील खातं उघडलं वैयक्तिक संकेत्यानं आणि संघाला आता मात्र 6च्या मध्ये त्याने पोहोचवलं ते 8च्या घरामध्ये. बिनबाद 8. सुरुवात मात्र चांगली करून दिली ती संकेत्यानं. दुसरा चेंडू प्रहार केला आणि धावसंख्या 6 मिळाल्या या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 8. बिनबाद 8. 66 धावेचं पाठलाग करताना बिग डॅडी हंटर संघ. पुन्हा एकदा कुणाल. हा चेंडू सुरेख चेंडू तितक्याच सुरेख पद्धतीने टोलवला चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवली, गॅप भेदली पॉइंट आणि गलीच्या मधून आणि पंच आम्हाला चौकार घोषित करताना बॅक टू बॅक मोठे फटके संकेताच्या बॅटमधून. आता मात्र धावसंख्या दशकामध्ये पोहोचली. धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. सुरुवात मात्र जशी हवी होती तशी करून दिली ती बिग डॅडी हंटरच्या संघाच्या खेळाडूनं. धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या बिनबाद 12. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. कुणालाचे संकेत भोईर वैयक्तिक खेळतो 10 वर. धावसंख्या झाल्यात संघाच्या 12. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा फुलटूस मध्ये चेंडू होता. बॅटची करा घेऊन मात्र चेंडू जातोय शॉर्ट फॅन लेग मध्ये. तेथे क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय, अडवतोय. बट अमर भोईर असेल आमचा सहकारी मित्र समालोचक मित्र अमरदादा भोईर तेथे उपस्थिती आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्याकडून. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 12. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कमबॅक करून देईल का पुन्हा एकदा 2 चेंडू कुणाल तांडेल. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू प्रहार केला. आदेश फक्त बघत राहिला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार.
आता मात्र षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. एक चेंडू कमबॅक केला, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला. कुणाल थोडस महागडं ठरतो. अद्यापपर्यंत धावसंख्या धावपलकावं लागली ती 18. पहिले षटक चालू असताना आणि 66 धावेचं पाठलाग करताना संघ मजबूत स्थितीमध्ये पहिले षटक चालू असताना धावसंख्या बिनबाद 18. बिग डॅडी हंटर संघ. थोडस कानमंत्र देताना अमरदादा भुईर कुणालसाठी पुन्हा त्या तयार. हा चेंडू सुरेख फटका म्हणा वगैरे पुन्हा एकदा गॅप बेबी शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधनं आणि पुन्हा एकदा पाहता आपण या संख्येच्या बॅट मधून चौकार. सुरेख फलंदाजी. 2 चौकार 2 षटकार या पहिल्या षटकामध्ये आणि धावा लागल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22. बिनबाद 22. 13ची सरासरी गाठायची होती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल संकेत. एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. एक जबरदस्त इनिंग पाहायला भेटतीये ते म्हणजे संकेत त्याच्या. पुन्हा एकदा महेंद्र तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. भिरकावते चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय शत्रच्या मगरबिडीत. जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला भेटते. और बल्लेबाज संकेत. अरे इधर सुरेख फटका, मात्र सुरेख फटका, सुरेख. कौतुक करावं तेवढं कमी. आणि इथे मात्र चेंडू जातोय, तडी पार होतोय, षटकार. बारा चेंडू 20 धावाचं समीकरण होतं. इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय, पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय. ज्याच्यावर जिम्मेदारी दिली आहे फलंदाजाची आणि तो मात्र पेलताना दिसतोय, सुरेख कामगिरी करताना दिसतोय, तो म्हणजे संकेत. पुन्हा एकदा हर्षल तयार. सुरेख फटका पाहायला भेटतो. पॉईंटच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पळे. इथे मात्र समीकरण होतं 20 धावसंख्या प्रति षटकामध्ये 10. इथे मात्र 2 चेंडूवर धावसंख्या देतोय, मागडं ठरतोय, तो म्हणजे हर्षल. 66 धावा खूप धावसंख्या होत्या. इथे मात्र पहिली षटकाची जबाबदारी दिली होती. इथे मात्र मागडा ठरला होता कुणाला. त्याच्यावर जिम्मेदारी होती की रोखून ठेवायचं होतं. मॅन्डेटरी पाऊल षटक होतं, सर्कल षटक होतं, हानामारचं षटक होतं. मात्र संकेत मात्र त्याच्यावर हाबी ठरला आणि सुरेख अशी फटकेबाजी करून मागडा ठरला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये झेलू शकतो आणि इथे मात्र परतावा लागेल. पहिले विकेटचं पतन झालंय, मात्र पूर्ण कामगिरी करून जातोय. एक जबरदस्त खेळ करून जातोय. संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवतोय, तो म्हणजे संकेत. व्यक्तिगत धावसंख्येवरती बाद होतोय, तो म्हणजे 32 धावसंख्येवरती. एक सुरेख खेळ पाहायला भेटलाय. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 10 धावा. 9 चेंडू 10 धावा. याच्यावर समर्थन करतील गणेश. नक्कीच बिपिन, जशी जिम्मेदारी दिली होती त्याच प्रकारे खेळ केला